नमस्कार मित्रांनो. काही भूमिपुत्र जेव्हा आवाज उचलतात, अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यातीलच एक रविराज साबळे पाटील यांच्यावर अहिल्यानगरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून कुठला तरी व्हिडिओ पाहून नोटीस देण्यात आली आणि त्या नोटिशीमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही तो हटवा, अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. खरं तर नोटीस दिल्याच्यानंतर त्यांना बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची प्रथा आहे किंवा पद्धत आहे, कायदा आहे. पण तसं न करता डायरेक्ट तुमच्यावर कायद्यानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल अशी नोटीस एक नाही तीन बजावल्या. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून आज रविराज साबळे पाटील अहिल्यानगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात आले. ते कार्यालयात आले तेव्हा वेळ 11 वाजता आले होते, वेळेवर. पण 11:15 झाले, 11:20 झाले, 11:30 झाले, तरी देखील जिल्हा आरोग्य अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आणि उर्वरित गळ्यात जो महाराष्ट्र शासनाचा बेल्ट घातलेले अधिकारी होते ते तत्तमम्म करू लागले. रविराज साबळे पाटलांना त्यांचं म्हणणं जे मांडायचं होतं, त्या नोटिसला जे उत्तर द्यायचं होतं, तिथं जिल्हा आरोग्य अधिकारीच उपस्थित नाही. खरं पाहिलं तर आरोग्य विभाग म्हणजे 24/7 इट इवन इमर्जन्सी. कारण इमिडिएट जिथं कुठलाही प्रसंग येऊ शकतो तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी तिथं उपस्थित असणं आवश्यक आहे. त्यावेळेस साबळे पाटील कुतूहलाने म्हणले, साहेबाचं घड्याळ कदाचित मागं असेल. पण साहेब तर व्हिडिओ पाहतात. तरी पण रविराज साबळे पाटलांना त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये अहिल्यानगरच्या जिल्हा आरोग्य कार्यालयामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी भेटले नाहीत. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कामचुकारपणा या अधिकाऱ्यांमध्ये किती भिन्न आहे. मग महाराष्ट्र शासनामध्ये असाच अनागोंदी कारभार आहे का? आणि केवळ काही व्हिडिओ बनवणारे, काही टीका करणारे, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे जर बोलायला लागले तर मग मात्र त्यांना नोटीस पाठवायला यांना तात्काळ वेळ मिळतो. हे सरकारचे पाळीव कुत्रे आहेत का, की सरकारच्या आदेशावरच हे काम करतात, हा प्रश्न पडतो. तेव्हा मित्रहो, रविराज साबळे पाटील ज्यावेळेस अहिल्यानगरच्या जिल्हा आरोग्य कार्यालयामध्ये गेले त्यावेळेस आरोग्य अधिकारीच उपस्थित असणे नसणे याला काय म्हणायचं.